मोदी जी जब काम कर रहे थे तो इन्होंने झूठा संविधान का प्रचार किया, 8,500 रुपए बैंक में डालेंगे ये प्रचार किया। अरे कोणाच्या बापाची ताकद नाही आहे की संविधानाला कोणी हात लावल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं रक्त रविराणामध्ये आहे। मी खुलं याच्यामध्ये सांगितलंय, आंबेडकरी जनतेमुळे मी 3-3 वेळा आमदार झालो। बाबासाहेबांना मी गुरु मानतो आणि ज्या लोकांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी अपप्रचार करून एका चांगल्या लोकप्रतिनिधीचा बळी घेतला, त्याच्या मागे हा अपप्रचार आपण एखाद्या वेळेस करू शकतो, एखाद्या वेळेस त्याची लाट तयार करू शकतो, पण त्याचा परिणाम सगळ्यांना भविष्यामध्ये भोगावं लागते आणि परिणामाचा भोगण्याची वेळ जास्तीत जास्त 2-3 महिने राहिलेले। आता ज्यांनी अपप्रचार केला 8,500 रुपये बँकेत टाकतो खटाखट, संविधानाचं पुस्तक दाखवून लोकांची दिशाभूल केली। त्या आदिवासी मेळघाट सारख्या भागामध्ये सांगितलं आदिवासींचं आरक्षण जात आहे, त्यांचं पूर्ण आरक्षण खतम होत आहे, तरी त्या ठिकाणी आदिवासी सारखा बहुल क्षेत्रातला एक बांधव सुद्धा इतका सक्षम आहे, त्यांनी त्या ठिकाणी नवनीतराला लीड दिली, कारण की त्या भागामध्ये सुद्धा नवनीतराचं ग्राउंड लेवलवर जमिनीवरचं काम होतं, त्याची पावती त्या लोकांनी। म्हणून आज जे दिशाभूल झाली आहे याचं उत्तर विधानसभेमध्ये मला असं वाटतं सगळ्यांना